मराठी मनोरंजन विश्वातील एक आदर्श जोडपे म्हणून प्रिया मराठे आणि शंतनू मोघे यांचे नाव घेतले जायचे। मात्र दुर्दैवाने गेल्याच वर्षी प्रिया मराठे हिचे कर्करोगाने निधन झाले। प्रिया मराठे यांच्या आजारपणात आणि निधनानंतर शंतनू मोघे यांनी अत्यंत धैर्याने सर्व परिस्थितीचा सामना केला। एका मुलाखतीत त्यांनी प्रिया मराठे यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या। त्यांचे नकळत फुललेले प्रेम, लग्न, आजारपण आणि प्रियाचा मृत्यू आणि त्यानंतरचे जीवन याविषयी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। चला तर जाणून घेऊया मुलाखतीत ते नक्की काय म्हणाले। मुलाखतीत सुरुवातीला शंतनू यांनी प्रियाशी कशी ओळख झाली ते सांगितले। ते म्हणाले, स्ट्रगलच्या काळात प्रिया मराठे आणि अभिनेत्री शर्वरी लोहकरे या बॅचलर म्हणून एकत्र राहायच्या। या दरम्यान शर्वरी आणि मी आई नावाची मालिका करत होतो। काही वेळा मी शर्वरीला घरी सोडायला जायचो, तेव्हा प्रियाशी ओळख झाली। पुढे आम्ही मालिका आणि एक नाटक एकत्र केले। यावेळी माझे आणि प्रियाचे सूर जुळले। नंतर प्रियानेच पुढाकार घेऊन मला विचारलं। काही वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं। त्यानंतर काही वर्षांनी मी तिला फिल्म सिटीमध्ये नेऊन रिसर फिल्म स्टाईलने लग्नासाठी मागणी घातली। नंतर त्यांना तुमच्या नात्याला घरातून विरोध झाला का असं विचारण्यात आलं। त्यावर ते म्हणाले, आमच्या नात्यावर दोघांच्या घरातले खूप खुश होते। माझ्या बाबांचे कॉन्टॅक्ट एवढे होते की घरी सांगायच्या आधीच पुण्यात बसून त्यांनी सगळी माहिती काढली होती। पुढे 2012 साली आम्ही लग्न केलं। लग्नानंतर मध्यंतरी माझ्याकडे 1-2 वर्ष काम नव्हतं, तेव्हा प्रियाने संपूर्ण घर सांभाळलं होतं। एवढंच काय तर आता मी राहतोय ते घर देखील तिनेच घेतलं होतं। सगळे EMI वगैरे तिनेच भरले होते। हिंदीत मराठीत सगळीकडे प्रिया अभिनय तर करत होतीच, शिवाय या व्यापातही तिने एक रेस्टॉरंटसुद्धा सुरू केलं होतं। या गोष्टींमुळे मला तिचा कायम अभिमान वाटायचा। पुढे सगळं सुरळीत सुरू असताना तिचं आजारपण सुरू झालं। तपासण्या केल्या असता कॅन्सरचे निदान झाले। सुरुवातीला वाटले आम्ही यातून सही सलामत बाहेर पडू। या आशेने आम्ही ध्येयाने लढलो, अनेक उपचार घेतले। मात्र शेवटी नियतीसमोर हातबल व्हावं लागलं। ती त्यावेळी तुझेच मी गीत गात आहे नावाची मालिका करत होती। मात्र एका टप्प्यानंतर तिला मालिका सोडावी लागली। यावेळीही ती पुढे आली, स्वतः आरोग्याच्या कारणामुळे मालिका सोडत आहे असा व्हिडिओ बनवून प्रेक्षकांची माफी मागितली। प्रेक्षकांना आजाराची व्याप्ती माहीत नसल्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं, मात्र तिने काही मनाला लावून घेतलं नाही। मग मीही कामातून ब्रेक घेतला। यावेळी तिला माझी जास्त गरज होती। शेवटच्या काही दिवसात मी सतत तिच्यासोबत होतो। अशा शब्दात शंतनू यांनी प्रिया यांच्या आजारपणातील दिवसाबद्दल सांगितले। 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रिया मराठे यांचे निधन झाले। त्यानंतर 15 दिवसांनी शंतनू यांनी कामाला सुरुवात केली। याबद्दल बोलताना ते म्हणाले, आयुष्यातलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होणं गरजेचे होते। वडील आणि प्रियाचे जाणे हे माझ्या आयुष्यातील खूप मोठे धक्के आहेत, पण आयुष्य पुढे चालतच राहते। माझे वडील नेहमी सांगायचे की आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो, त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात किती संघर्ष असला तरी आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहायचं, त्यात कसर सोडायची नाही, व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं। वैयक्तिक सुखदुःख खुंटीला बांधून आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं सुखदुःख आपलंसं करणं हाच कलाकाराचा धर्म असतो। त्यामुळे काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे। आजपर्यंत प्रिया आणि माझ्यावर सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे असे ते शेवटी म्हणाले। अशा प्रकारे मुलाखतीत शंतनू मोघे यांनी प्रिया मराठे हिच्याविषयीच्या आपल्या आठवणी ताज्या केल्या। प्रियाच्या जाण्याने शंतनूच्या आयुष्यात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असली तरी तिच्या आठवणी, तिने दिलेली साथ आणि तिच्याकडून मिळालेली प्रेरणा ह्यांच्याच बळावर ते आज पुन्हा उभे राहत आहेत। कामातूनच प्रियाला श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा निर्धार अनेकांसाठी प्रेरणादायी आहे।